नाश्ता असो किंवा टिफिन, बाजारसारखे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट व्हेज कटलेट घरच्या घरी बनवायचे आहेत, मग ही एक छोटी ट्रिक नक्की पहा. एकदा बनवाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल. नमस्कार, मी पल्लवी. आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट असे व्हेज कटलेट. चहा असो किंवा मुलांचा डबा, हे कटलेट सगळ्यांनाच आवडणार आहेत. आता हे कटलेट बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे एक गाजर किसून, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्यानंतर ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि त्यासोबतच छान रंग यावा यासाठी बीट किसून घेतले. एक वाटी कॉर्न उकडून घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. त्याचबरोबर आपल्याला एक चमचा आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. हे सगळं घालून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, हिंग घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊया आणि अगदीच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंच नाही आहे. तर हे सगळे एकत्र करून घेतल्यानंतर जर असं वाटलं की थोडं अजून हे पातळ आहे, तर यामध्ये आपण 1 ते 2 चमचे बेसन पीठसुद्धा घालून घेऊ शकतो किंवा बारीक रवा असेल तर बारीक रवासुद्धा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा, अशा छोट्या-छोट्या टिक्की करून घ्यायच्या आहेत. तवा गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये छान असे आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत, रंग छान सोनेरी येईपर्यंत हे कटलेट दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत. कटलेट बाहेरून छान क्रिस्पी होण्यासाठी तेल खूप गरम नसायला पाहिजे. मध्यम आचेवरती तळलं तर कटलेट एकसारखे छान असे खुसखुशीत बनले जातात. तर हे बघा, दोन्ही बाजूने असे हे फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, रंग खूप छान असा आलेला आहे आणि हे खूप हेल्दी होतात. तसंच अजून तुम्हाला जर हे हेल्दी करायचे असतील तर हे कटलेट तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीने बनवलेले हे कटलेट खायला खूपच टेस्टी लागतात आणि घरात जे साहित्य आहेत त्या साहित्यामध्ये आपण हे बनवलेले आहेत. त्यामुळे अजिबातही काही वेगळं आणायची गरज नाही आहे आणि खायला खूप मस्त लागतात. हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा हे कटलेट तुम्ही खाऊ शकता. टिफिनसाठी तर मुलांना हे खूप आवडतात आणि अगदी झटपट बनणारे आहेत. अजिबात खूप जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आजचे हे कटलेट तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलवरून बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.